क्रिकेटच्या मैदानावरती आपण बघतो सर्वात मोठी व्यावसायिक टीम जर कोणती असेल तर ती बारामतीची चेतन काळंगे यांची टीम आहे। ज्या संघाला व्यावसायिक क्रिकेटच्या पातळीवरती ज्या संघाने एक वेगळा दर्जा आपण पाहतो ठिकाणी मिळवलाय। मयूर भासाळ यावेळेस फटका फसला होता तिथे समोर खेळाडूचा तो सुथा बॉल खाली कॉटन बोल्टचा पहिला धक्का गावदेवी गावठाण उरण। पहिल्या विकेटच्या रूपाने अखेर सफलता मिळाली। पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तुफानी ते गोंगावताना आपण पाहिलं परंतु दुसऱ्या बाजूने मात्र इथे अपयश येते। मयूर मासाच्या खात्यामध्ये विकेट जाते आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती यंगस्ट बारामती टीमला तो ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला मयूर मासाळने जो इथे बारामतीचा सुपरस्टार एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चांगला चेंडू वळवतून अखेर त्याच्या खात्यामध्ये ती दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवर। मागच्या षटकामध्ये करण त्याच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळाला परंतु इथून त्याला कमबॅक करायचंय। पहिला बॉल टाकेल पहिलाच बॉल फटका फसलाय बॉल हवेत यष्टी रक्षक झेल टिपेल येस इथे सोडलेला नाही आणि पहा रिएक्शन दिले मोठी विकेट मिळते। करण मडवी बॅक टू द पवेलियन गॉन। मास्टर में मास्टर गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे रील स्टार गणीभाई शर्मा यांच्याकडून दमदार विकेट। गणीभाई म्हणजे आपला विशेष लय भारी। मयूर तयार यावेळेला इनसाइड आउट करायचा आहे पण तो बॉल हवेत प्ले डाऊन दी बॉल पकडलाय झेल चैतन्याचा संपेल खेळ। आणखीन एका विकेटचं पतन तिसरा हादरा बसतोय 58 एसडीजे। या विकेटसाठी रेणुका ज्वेलर्स पिंपळगाव पेसा यांच्या वतीने 100 रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा होते। डीजे मास्टर में मास्टर लेफ्ट मोठी विकेटनी या षटकातला पुढचा चेंडू पुढे होता बॉल बॅटची कड घेतली कॉट बिहाइंडच्या रूपाने। आणखीन एका विकेटचं पतन सुमित डोंगरे बॅक टू द पवेलियन गॉन। चौथी सफलता मिळते मयूर मासाळने कमाल केली कमबॅक होताना पाहायला मिळते एसडीजे। संधी सादर थेट पटेल घेतली झणझणीत विकेट। सद्गुरू मेन्स वेअरचे प्रो पॅटर्न रोहन भाऊ जाधव यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला।